रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 76वा भाग. 75व्या भागामध्ये आपण महाराष्ट्र राज्याची वॉटर पॉलिसी आणि त्यामध्ये जी आव्हानं सांगितलेली आहेत, जलक्षेत्रासमोरची आव्हानं, त्यांची माहिती करून घेतलेली होती. ती आव्हानं वाचत असताना माझ्या मनात काही विचार आले आणि जे आज तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या आव्हानांमध्ये एक आव्हान असं सुद्धा आहे का हो, की आपला सगळ्यांचा पाण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये फार बदल आवश्यक आहे. हे एक मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला तसं वाटतंय. आणि म्हणून आज माझं म्हणणं तुमच्या विचाराकरता म्हणून या व्हिडिओद्वारे मी ठेवणार आहे. पाण्याबाबतच्या आपल्या समजुती, गैरसमजुती आपल्याला खूप बदलाव्या लागणार आहेत पाण्याचा योग्य आणि पर्याप्त वापर करण्यासाठी. एक म्हणजे पाण्याची मालकी ही जी भावना आहे तिच्यावर काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे. पाणी हे सोशल गुड आहे, ते व्यक्तिगत मालकीचं नाही आहे. माझ्या शेतातल्या विहिरीला पाणी आलं म्हणजे ते माझ्या मालकीचं, ही जी भावना आज जोर धरून आहे तिला कुठेतरी छेद दिला पाहिजे. आणि ही समजूत, त्याबाबतचं शहाणपण हे आपल्याला सगळ्यांना शिकावं लागेल. ते सामाजिक गुड आहे. हे एक माझं पहिला मुद्दा आहे की हे मोठं चॅलेंज आहे, ही भावना कशी दूर करायची. दुसरं, आपण पाण्याच्या वापराबाबतच्या ज्या सवयी आहेत त्यांच्याबाबतही खूप काही बदल आपल्यामध्ये घडवण्याची आपल्याला गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही पाहिलं असेल, मी असं पाहिलेलं आहे की आदल्या दिवशी पिण्याचं पाणी भरलं जातं, दुसऱ्या दिवसापर्यंत घागरीत असेल, माठात असेल, पिण्याचं पाणी काही पूर्ण संपलेलं नसतं. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजं पाणी भरायचं म्हणून हे जुनं पाणी जे आहे ते निम्मी घागरी ओतून दिली जाते आणि मग पुन्हा नव्याने पाणी भरलं जातं. पण पाणी शिळं होत नाही हे तत्व आपल्याला कधीतरी अंगीकारावं लागेल, आपल्याला समजून घ्यावं लागेल, इंटरनलाइज करावं लागेल. अशा पद्धतीनं पाण्याचा वारेमाप वापर करणं हे फार हितावह आहे असं मला वाटत नाही. कारण एक अशी आपली समजूत आहे की जिथे पाण्याचा सुकाळ असतो ना, तिथे समजूत अशी असते की आमचं पाणी मुबलक आहे, निसर्ग देवतेची आमच्यावरती कृपा आहे. ही समजूत सुद्धा घातक ठरते. कारण पाण्याची बचत करायची, पाणी जपून वापरायचं ही सवय त्यांना अंगीकारता येत नाही अशा समाजाला. आणि मग 20-25 वर्षांनंतर त्या पांगिरामधल्या गावासारखं, म्हणजे पांगिरा कादंबरीमध्ये पांगिरा गावाचं जे वर्णन केलंय तशी गत बऱ्याचशा गावांची झालेली दिसते. पूर्वी पाण्याचा सुकाळ होता, आता पाण्याचा दुष्काळ आहे. आपल्या गैरसमजांपैकी आणखीन एक गैरसमज पाण्याच्या बाबतीत असा आहे की नळातनं येणारं पाणी शुद्ध असतं. याच्यावरही थोडा विचार आपल्याला करायला पाहिजे की नळातनं येणारं पाणी शुद्ध असतं ही भावना किंवा ही समजूत ही चुकीची आहे. स्रोतापाशी आणि पाणी वाहतो त्या व्यवस्थेमध्ये पाणी अशुद्ध करणारे जर घटक असतील तर नळातनं येणारं पाणी सुद्धा अशुद्ध असू शकतं. पाणी लागत नाहीये विहिरीला, काय करा? बोर घ्या, खोल जा. अशा अतिखोल जे जलधर आहे, पाण्याचे साठे आहेत, ज्यांना आपण जलधर म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ॲक्विफर म्हणतो, अशा ॲक्विफर्सना ओरबाडून काढण्याची वृत्ती आपल्या समाजामध्ये जास्त झालेली आहे. हे खरं कसं आहे तुम्हाला सांगू का? की बँकेतले एफडी मोडून जर आम्ही खायला लागलो तर ते किती चुकीचं ठरेल. कारण एफडीवरचं व्याज खायचं असतं. जणू या जलधरांचं व्याज म्हणजे आपल्या विहिरीतलं पाणी आहे. पण आपण ते व्याज सोडून दिलं आणि मूळ मुद्दलालाच हात घातला. असं जर केलं तर ह्या ॲक्विफर्स बाबत आणि बोर घेण्याच्या बाबत काही धोरणं सरकारने ठरवलेली आहेत का, त्याचाही आपण कुठेतरी पुढे विचार करूया. आणि पाण्याचा पुनर्वापर हा एक फार दुर्लक्षिला गेलेला घटक आहे असं मला वाटतं. आज आपण शहरांमध्ये जर पाहिलं तर गाड्या धुणारे असं एक वर्ग तयार झालेला आहे आणि ते गाड्या धुत असतात. आणि त्याकरता पाणी कुठलं वापरतात तर कॉर्पोरेशननी शुद्ध करून पाठवलेलं जे पाणी आहे त्याच पाण्याने आम्ही गाड्या धुतो, त्याच पाण्याने आम्ही फरशी धुतो. हे जे काही आपले श्रीमंती सवयी आहेत पाणी वापराच्या, त्यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग पाण्याच्या पुनर्वापराचा मुद्दा येतो की जे पाणी आपण वापरलेलं असतं ते पुन्हा वापरता येईल का. काही असे जे उपयोग आहेत, गाडी धुणे असेल, बागेला पाणी घालणं असेल,
याकरता वापराचं पाणी वापरता येईल का, उपयोगात आणता येईल का, हाही विचार आपल्याला भविष्यात कुठेतरी करावा लागेल. रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही आपण व्हिडिओ केलेला होता, त्याही यांचा विचार करायला लागेल. थोडक्यात माणसाचा पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडण्याची आवश्यकता आहे आणि माणसाला पाणी टंचाईची तीव्र जाणीव व्हावी, त्याबाबत त्याच्यामध्ये तीव्र ज्ञान त्याला प्राप्त व्हावं असं करण्याची आवश्यकता आहे. आणि ते करणं हा जलक्षेत्रासमोरचं पहिलं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. विचार करा, तुम्हाला काय वाटतं ते जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.